रक्षाबंधन आहे. लाडक्या भावासाठी काहीतरी गोडाचं छान बनवलंच गेलं पाहिजे आणि ते जर स्वतः घरी बनवलेलं असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला तर मग अशी झटपट होणारी आणि छान घरातल्याच साहित्यापासून तयार होणारे पदार्थ आपण आज बघणार आहोत. आपण आज बुंदीचे लाडू बनवतोय. अगदी मऊ रसरशीत आणि छान असे हे लाडू तयार होता. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बुंदीचे लाडू बनवतोय. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1.5 वाटी बेसन पीठ. आता आपण ज्या वाटीने सगळं पीठ मोजणार आहोत त्याच वाटीने इतर सारणसुद्धा मोजून घेणार आहोत. लाडू बनवण्यासाठी खूप सामान लागत नाही. घरातल्या साहित्यापासून आणि कमी साहित्यापासून हे लाडू बनवून तयार होतात. तर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. सोडा कमीच टाकायचा आहे. आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून आधी मी 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर हे सगळं सारण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. पूर्णपणे त्याच्या गठुळ्या मुडेपर्यंत हे सारण चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे काय होतं, बॅटर चांगलं फुलतं, हलकं होतं. मग जेव्हा आपण बुंदी बनवतो तेव्हा ती बुंदी पण छान अशी फुलून मोत्यासारखी तयार होते. तर आधी मी 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि आता मी पुन्हा पाव वाटी पाणी घेऊन थोडं त्यात टाकून घेतलं आहे. आता आपण आधी चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाण्यासारखे ते बॅटर पडलं पाहिजे. तेवढंच पाणी आपल्याला आता लागलं आहे. आधी 1 वाटी आणि मग नंतर पाव वाटी, 1.25 वाटी पाण्यात आपलं पूर्ण भिजवून झालं आहे. बुंदी बनवण्यासाठी पीठ भिजवण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, नाहीतर बुंदी चपटी होते. तर आता आपण बुंदी बनवण्यासाठी ही चाळण घेणार आहोत. सगळीकडे झारा असतो असं नाही, तर तुम्ही ह्या चाळणीने किंवा मग अशी खोबरं किसायची किसणी प्रत्येकाकडेच असते, तिच्याने करू शकता. किंवा मग आपलं तळण काढण्याचा जो झारा असतो त्याच्यानेही तुम्ही बुंदी करू शकता. मी ह्या साहित्यापासून बुंदी बनवून दाखवणार आहे. चला तर मग मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. बुंदीसाठी अशी पसरट बुडाचीच कढई घ्यायची आहे, म्हणजे जागा भरपूर मिळते आणि छान बुंदी तयार होते. तर सगळ्यात आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यात 2 थेंब टाकून बघायचे. तेल चांगलं तापलेलं असेल तर बुंदी लगेच फुलून वर येते. हे बघा, अशा पद्धतीने. आता सगळ्यात आधी मी चाळणी घेतली आहे, तिच्याने बुंदी पाडून दाखवते. त्याच्यात आपण पीठ असं पसरवून टाकायचं आहे, एकाच जागी टाकायचं नाही, म्हणजे सगळ्या बाजूनी छान मोत्यासारखी बुंदी खाली पडते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता बुंदी किती छान अगदी मोत्यासारखी, एक दाणा मोकळा, अजिबात तारवीर सुटत नाही आहे. तर ह्याच पद्धतीने पीठ भिजवलं ना तर बुंदी पण छान तयार होते, नाहीतर मग तार तयार होतात किंवा मग चपटी होते. तर तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा. सांगितलेल्या प्रमाणात केलं तर मग अगदी अशीच बुंदी तयार होईल. बुंदी आता तळून छान तयार झालेली आहे. खूप जास्त करपू द्यायची नाही, फक्त शिजेपर्यंत तळू द्यायची आणि लगेच आपण ती काढून घ्यायची. तर आपली बुंदी आता तयार झाली आहे. मी ती काढून घेते. हे बघा, अशी छान मोत्यासारखी अगदी दाणेदार बुंदी तयार झालेली आहे. अशी सगळी बुंदी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मी आता तुम्हाला जी किसणी आहे किसणीने पण बुंदी तयार करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने पसरवून बॅटर टाकायचं आहे आणि किसणी जरा वर धरायची, म्हणजे छान दाणे पडतात. आणि तेल पण व्यवस्थित तापलेलं पाहिजे, म्हणजे बुंदी लगेच फुलून वर येते आणि छान गोल मोत्यासारखी बुंदी तयार होते. अशा पद्धतीने आपण सगळी बुंदी तयार करून घेणार आहोत. तर 1.5 वाटी पीठ आपण घेतलं होतं
त्या प्रमाणात एवढी बुंदी तयार झालेली आहे। हे बघा, अजिबात तेलकट झालेली नाही। आता आपण लगेच पाक तयार करायला घेऊ। तर इथे मी एका कढईमध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी साखर घेत आहे। 1.5 वाटी साखरेसाठी इथे मी 1 कप पाणी टाकणार आहे। आता गॅस चालू करायचा आणि पूर्ण साखर आपल्याला त्यात वितळून घ्यायची आहे। साखर वितळल्यानंतर लगेच मी इथे फूड कलर घेतला आहे, ऑरेंज कलर घेतला आहे। तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्याऐवजी तुम्ही हळद वापरू शकता, पाव चमचा हळद वापरली तरी चालेल। इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे, ती टाकून घेते। आता याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाही आहे, फक्त असं बोटाला चिकट लागेपर्यंतच ते शिजू द्यायचं आहे। असं बोटाला चिपकायला लागलं की लगेच आपण त्याच्यात जी बुंदी तळून घेतली होती ती बुंदी टाकून घ्यायची आहे। बुंदी टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। 2 मिनटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघू। तर हे बघा, पाक पूर्णपणे बुंदीमध्ये मुरला आहे आणि रंग पण छान आलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनटापर्यंत हे सगळं असंच राहू द्यायचं आहे। सारण मुरतंय तोपर्यंत मी इथे तव्यावर मगजबी घेतलेली आहे, ती थोडीशी भाजून घेते आहे। जास्त भाजायची नाही, फक्त गरम करून घ्यायची आहे। त्याचा रंग बदलला नाही पाहिजे, अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे आहे। आणि ते सारण मुरल्यानंतर त्या सारणात ही मगजबी टाकून द्यायची आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं लाडूचं सारण किती छान तयार झालेलं आहे। अजिबात कोरडं झालं नाही किंवा कडक झालं नाही। पाक परफेक्ट बनवला की सारण असं मऊ लुसलुशीत तयार होतं आणि लाडूही अगदी मऊ होतात, अजिबात कडक होत नाहीत। तर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही पाक तयार केला ना तर असंच सारण तयार होईल आणि असेच अगदी मऊ लुसलुशीत सारण तयार होईल। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं राहू द्यायचं। नंतर त्याच्यात 2 चमचे तूप टाकणार आहे, साजूक तूप टाकणार आहे। तुपामुळे लाडूंना चव खूप छान येते। तूप टाकल्यानंतर लगेच ते एकत्र करून लगेच सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत। सारण थोडं गरमच आहे, तोवरच लाडू वळायचे आहेत, कारण कोरडं झाल्यानंतर पाक कोरडा व्हायला लागतो, मग लाडू वळत नाही। म्हणून सारण थोडं गरम असेपर्यंतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने घरच्या घरी आपण बुंदीचे लाडू तयार करू शकतो। मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत। किलोच्या प्रमाणात जर म्हटलं तर 1.5 किलो लाडू मी घेतलेल्या प्रमाणात तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेणार आहोत। आता लाडू आपले बनवून छान तयार झाले आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही। बाजारातल्या महागड्या मिठाईपेक्षा तुम्ही घरच्या घरी जर अशी मिठाई बनवली तर ती मनसोक्त खाता पण येते, शिवाय हेल्दी पण असते आणि अगदी कमी खर्चात बनून तयार होते। आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। हे बघा, अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि अगदी मऊ रसरशीत लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा भेटू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।